नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात एक नवीन भागाला. आतापर्यंत बघितले आपण केमिकल रिॲक्शन, आरिल हलाइडच्या 3 प्रकारच्या अभिक्रिया पूर्ण केल्या. पहिली रिॲक्शन विथ मेटल, त्याच्यामध्ये फिटिंग रिॲक्शन, वुड्स फिटिंग रिॲक्शन याच्याबद्दलची माहिती घेतली. त्यानंतर बघितलं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ज्याच्यामध्ये Cl निघून गेला, न्यूक्लियोफाईल आला, फिनॉल सारखे प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार झाले. आणि मग आपण बघितलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ज्याच्यामध्ये हॅलोजनेशन, सल्फोनेशन, नायट्रेशन, अल्कायलेशन, असायलेशन, फ्रिडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन या सर्व अभिक्रिया त्या ठिकाणी बघितल्या, नायट्रेशन वगैरे वगैरे. आज आपण सुरुवात करूयात सल्फोनेशन सारख्या. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन भागाला, ज्या भागाचं नाव आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये असलेलं ऑप्टिकल आयसोमेरिझम, त्याच्याबद्दलची माहिती आज या तासाला आपल्याला घ्यायची आहे. आता त्याच्यामधला एक एक शब्द आपण बघू. आपली मुख्य हेडिंग काय? ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हे सगळं शिकत असताना पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे आयसोमर म्हणजे काय, आयसोमेरिझम म्हणजे काय. मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असणे परंतु स्ट्रक्चर वेगळं असणं, समजलं का? त्याला आयसोमेरिझम असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये आता वेगळ्या प्रकारचा आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्याच्याबद्दलची माहिती आज आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. ठीक आहे, तर हे सगळं समजून घेत असताना आपला पहिला शब्द आहे कायरल कार्बन. आता बाकीची माहिती असू द्या, आता एक एक कन्सेप्ट आपण बघूया. एक एक शब्द आपल्या समोर आहे आणि जो पहिला शब्द आपल्या समोर आहे त्याचं नाव आहे कायरल कार्बन. कायरल कार्बन म्हणजे काय, तो शब्द पहिल्यांदा आपण डिफाईन करूया, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, समजा हा कार्बन आहे. ह्या कार्बनच्या बाजूला 4 आयटम्स किंवा ग्रुप्स असतील. नीट ऐका बघा, हा कार्बन आहे, या कार्बनच्या भोवताली 4 आयटम्स किंवा ग्रुप्स असतील. आता कोणकोणते आहेत आपण एक एक काढूया आणि मग ते उदाहरण समजून घेऊयात आपण, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, इथं काढलं H, इथं काढलं CS3, इथं काढलं C2H5 आणि इथं काढलं OH. नीट आहे का बरं का? हा कार्बन, या कार्बनच्या 4ही बाजूला असलेले आयटम्स किंवा ग्रुप्स हे सारखे आहेत का वेगळे आहेत, हा महत्वाचा कन्सेप्ट आहे. कार्बनच्या बाजूला असलेले 4ही आयटम्स किंवा ग्रुप्स हे सेम आहेत का डिफरंट आहेत, याचा अर्थ आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. बघू आपण, या बाजूला कोण आहे? H आहे. या बाजूला कोण आहे? OH आहे. या बाजूला कोण आहे? CS3 आहे. या बाजूला कोण आहे? C2H5. आता बघा, प्रत्येक इथं H म्हणजे हायड्रोजन, OH म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप आहे, CS3 म्हणजे मिथिल ग्रुप आहे, C2H5 म्हणजे इथिल, या ठिकाणी इथिल आहे. या कार्बनच्या भोवताली असलेले 4च्या 4 आयटम्स किंवा ग्रुप्स डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत, सारखे नाही आहेत. मग अशा प्रकारचा कार्बन, ज्या कार्बनच्या 4ही बाजूला असलेले आयटम्स किंवा ग्रुप्स जर वेगळे असतील, जर भिन्न असतील, जर डिफरंट असतील, तर त्याला म्हणायचं कायरल कार्बन. कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन ज्या कार्बनच्या 4ही बाजूला असलेले आयटम्स किंवा ग्रुप्स हे डिफरंट असले पाहिजेत. अशा प्रकारचा कार्बन म्हणजे कायरल कार्बन. एक उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. पहा, तुमच्या समोर मी एक छोटंसं उदाहरण सांगणार आहे, ते उदाहरण व्यवस्थित बघा. हे पहा, आता हे एक्झाम्पल आहे, बघा दिसते का सर्वांना? व्यवस्थित बघा. आता या ठिकाणी ह्या उदाहरणामध्ये असं धरू आपण कळण्यासाठी, हा कार्बन आहे आणि या कार्बनच्या या बाजूला CS3 आहे, या बाजूला Cl आहे, या बाजूला H आहे आणि या बाजूला कोण आहे? C2H5. स्ट्रक्चर नीट बघा बरं का. हे स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. ह्या बाजूला कोण आहे, या बाजूला कोण आहे, या बाजूला कोण आहे आणि या बाजूला कोण आहे. प्रत्येक बाजूला असलेला आयटम किंवा ग्रुप हा सेम आहे का डिफरंट आहे, हे आपल्याला बघायचं आहे. ह्या बाजूला H आहे, या बाजूला CS3 आहे, या बाजूला Cl आहे आणि या बाजूला C2H5 आहे. याचा अर्थ या कार्बनच्या 4ही बाजूला असलेले आयटम्स किंवा ग्रुप्स हे डिफरंट आहेत, म्हणजे हा कार्बन कायरल झाला. दिस इज द कायरल कार्बन. दिस इज द कायरल कार्बन बिकॉज दिस कार्बन इज सराउंडेड बाय 4 डिफरंट आयटम्स और ग्रुप्स. 1 2 3 4, 4च्या 4 वेगळे आहेत. मग अशा प्रकारचा जो कार्बन असतो, अशा प्रकारच्या कार्बनला कायरल कार्बन असे म्हणतात. सो दिस इज द कायरल कार्बन. कन्सेप्ट तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेला असेल, याच्याबद्दल पुन्हा वेगळे सांगायची आवश्यकता नाही. ठीक आहे, पुढे जाऊ.
इथं पण तसंच आहे. आता हा कोण आहे? कार्बन ऍटम. इथं लिहितो मी कार्बन ऍटम. ठीक आहे. हा संपूर्ण कोण आहे? मॉलिक्यूल. हा संपूर्ण मॉलिक्यूल आणि या मॉलिक्यूल मधला कार्बन आणि हा कार्बन असा आहे, या कार्बनच्या चारही बाजूला असलेले ऍटम्स किंवा ग्रुप्स 1 2 3 4 चारही ऍटम्स किंवा ग्रुप्स डिफरंट आहेत. आणि जर ते वेगवेगळे असतील तर अशा प्रकारच्या कार्बनला म्हणायचं कायरल कार्बन. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये असलेला कार्बनचा ऍटम ज्याच्या चारही बाजूला असलेले ऍटम्स किंवा ग्रुप्स डिफरंट असतील तर अशा प्रकारच्या कार्बनला म्हणायचं कायरल कार्बन. A carbon atom in a molecule. A carbon atom in a molecule. पहा, a carbon atom in a molecule which carries 4 different atoms or groups. 4 different atoms or groups. 4 different atoms or groups is called as chiral carbon. Simple. A carbon atom in a molecule which carries 4 different atoms or group is called as chiral carbon. A carbon atom in a molecule which carries 4 different atoms or groups is called as chiral carbon. अशा प्रकारची कायरल कार्बनची व्याख्या या ठिकाणी करता येते. हा तुमचा कार्बन कायरल. दिस इज द कायरल कार्बन. ठीक आहे. आता आणखीन काही उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्या बाजूला बघा. आता हा कार्बन आहे. मला सांगायचं आहे हा कार्बन कायरल आहे का? तुम्हाला माहित आहे एखाद्या कार्बनच्या भोवताली असलेले चारीच्या चारी ऍटम्स किंवा ग्रुप वेगळे पाहिजे, सेम नको आहे, डिफरंट पाहिजे. जर ते डिफरंट असतील तर अशा प्रकारच्या कार्बनला काय म्हणायचं? कायरल कार्बन. बघा आता ह्या कार्बनच्या कडला इथं OH आहे, H आहे, CH3 आहे, COOH आहे. चारही वेगळे आहेत. समजलं का? इथं कोण आहे? OH हायड्रॉक्सी ग्रुप. इथं कोण आहे? H हायड्रोजन. इथं कोण आहे? CH3 मिथिल. इथं कोणता ग्रुप आहे? COOH कार्बॉक्सिल. म्हणजे ह्या कार्बनच्या चारही बाजूला असलेले ऍटम्स किंवा ग्रुप वेगवेगळे आहेत, डिफरंट आहेत. दिस कार्बन कॅरीज 4 डिफरंट ऍटम्स ऑर ग्रुप. Therefore दिस कार्बन ऍटम इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन. म्हणून हा झाला कायरल कार्बन. संपलं. आता इथं बघा. आता हा कार्बन आहे, इथं बघूयात आपण. या बाजूला कोण आहे? OH म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप. ह्या बाजूला कोण आहे? CH3 मिथिल ग्रुप. ह्या बाजूला कोण आहे? हायड्रोजन. ह्या बाजूला कोण आहे? CH2 CH3 इथिल ग्रुप. म्हणजे ह्या कार्बनच्या चारही बाजूला असलेले ऍटम्स किंवा ग्रुप हे डिफरंट आहेत. म्हणजे दिस कार्बन कॅरीज 4 डिफरंट ऍटम्स ऑर ग्रुप. Therefore दिस कार्बन इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन. म्हणून हा कार्बन झाला कायरल कार्बन. ओके. आता इथं बघा. ह्या ठिकाणी कार्बन आहे, इथं आहे कार्बन. आता ह्या बाजूला CH1 म्हणजे फार्मिल ग्रुप आहे, अल्डिहाइड ग्रुप आहे. इकडे हायड्रोजन H आहे, इथं मिथिल म्हणजे CH3 आहे आणि इथं OH म्हणजे हायड्रॉक्सी आहे. म्हणजे ह्या कार्बनच्या चारही बाजूला असलेले ऍटम्स किंवा ग्रुप कसे आहेत? डिफरंट आहेत. याचा अर्थ इथला जो कार्बन आहे, या ठिकाणचा कार्बन हा कायरल कार्बन आहे. म्हणजे ह्या उदाहरणामधले सगळेच कार्बन कसे आहेत? कायरल आहेत. संपले. मग आता अजून एक उदाहरण घेऊ आपण. इथंच घेतो. हे कार्बन, हे हायड्रोजन, हे हायड्रोजन, हे CH3 आणि हे OH. समजा असं घेतलं होतं. आता इकडे कोण आहे? CH3 आहे मिथिल. इथं कोण आहे? हायड्रोजन आहे. इथं कोण आहे? OH हायड्रॉक्सी आहे. इथं कोण आहे? H आहे. हे दोन सेम झाली का? ह्या कार्बनच्या भोवताली हे दोन सारखे आले. हे सारखे आले की नाही म्हणायचं. म्हणून हा कार्बन कायरल नाही, कारण ह्याच्या बाजूला असलेले चारीच्या चारी ग्रुप वेगळे पाहिजे. हे दोन्ही सेम आली तर म्हणून हा कार्बन कायरल नाही. दिस कार्बन इज नॉट कायरल बिकॉज दिस कार्बन डज नॉट कॅरी 4 डिफरंट ऍटम्स ऑर ग्रुप. समजलं का? अजून एक उदाहरण बघा. Cl CH3 H. इथं कोण आहे? Cl क्लोरीन. H हायड्रोजन CH3 मिथिल. इथं पण 2 H आले. म्हणजे चारीचे चारी वेगळे नाहीत, म्हणून हा कार्बन कायरल नाही. लक्षात घ्या. अजून एक लास्ट उदाहरण सांगतो. हा कार्बन या ठिकाणी आपण घेऊ CH3. इथं घेतलं CH3, इथं घेतलं OH आणि इथं घेतलं H. बरोबर आहे. आता ह्याच्या बाजूला बघा. इथं CH3 आहे, इथं CH3 आहे, इथं OH आहे, इथं H आहे. हे दोन्ही सेम झाले. आता हे दोन्ही सेम म्हणून हा कायरल नाही.
अजून एक बघा लास्ट. इथं CH3 घेऊ, इथं H घेऊ, इथं H घेऊ आणि इथं OH घेऊ. पुन्हा ह्याच्यामध्ये हे दोन H सेम झाले. CH3 मिथिन, H हायड्रोजन, OH हायड्रॉक्सी H. आता हे दोन्ही H सेम झाले म्हणून हा मॉलिक्यूल कायरल नाही. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं. एक वाक्य आपल्या सर्वांना माहित असलं पाहिजे. ज्या कार्बनच्या भोवताली असलेले चारही आयटम्स किंवा ग्रुप डिफरंट पाहिजे, चारीच्या चारी वेगळे. कायरल कार्बन ॲटम चारीच्या चारी वेगळे पाहिजे, चारीच्या चारी वेगळे पाहिजे, चारीच्या चारी वेगळे पाहिजे, तेव्हाच तो कायरल कार्बन ॲटम होतो, अन्यथा होत नाही. तेव्हाच तो कायरल कार्बन ॲटम. अदरवाईज ओके लिहून घ्या. पॉज. ठीक आहे. आता आपण एक नवीन कन्सेप्टला सुरुवात करूयात. नवीन कन्सेप्टचं नाव आहे कायरल मॉलिक्यूल कशाला म्हणतात. ठीक आहे. आता बघा कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय. आता कायरल मॉलिक्यूल म्हणजे तुम्हाला कळालं असेल की कायरल मॉलिक्यूल म्हणजे असा मॉलिक्यूल ज्या मॉलिक्यूलमध्ये कमीत कमी एक कायरल कार्बन असला पाहिजे. काय म्हटलं मी. कायरल मॉलिक्यूल म्हणजे असा मॉलिक्यूल ज्या मॉलिक्यूलमध्ये कमीत कमी एक कायरल कार्बन असला पाहिजे. पहिली अट आहे. आणि दुसरी अट अशी आहे त्या मॉलिक्यूलची जी मिरर इमेज आहे. आता हा मॉलिक्यूल ह्याची मिरर इमेज इकडे आपण काढू, म्हणजे या मॉलिक्यूलची आरशामधली प्रतिमा इकडे काढू आणि ही आरशामधली प्रतिमा त्याच्यावरती परफेक्टली सुपर इम्पोज होता कामा नाही. डू नॉट परफेक्टली सुपर इम्पोज ऑन इट्स मिरर इमेज असं एक वाक्य पुस्तकात दिलेलं आहे. इथे लिहिलं मी वाटलं महत्वाचं वाक्य आहे. डू नॉट परफेक्टली do not superimpose perfectly on its mirror image. बघा बरं का. तुम्हाला जर एखाद्या मॉलिक्यूलला कायरल मॉलिक्यूल म्हणायचं असेल तर दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. नंबर एक, त्याच्यामध्ये काय असला पाहिजे, कायरल कार्बन असला पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे त्या मॉलिक्यूलची आरशामधली प्रतिमा, आरशामधली प्रतिमा त्याला म्हणतात मिरर इमेज, ही त्याच्यावरती परफेक्टली सुपर इम्पोज होता कामा नये, सुपर इम्पोज होऊ नये. अशा दोन गोष्टी जर त्याच्याकडे असतील तर अशा मॉलिक्यूलला म्हणायचं कायरल मॉलिक्यूल. समजते का. मग आता तुम्हाला कळलं असेल किंवा तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती करून घ्यायचं असेल की बाबांनो सुपर इम्पोज होणे म्हणजे काय, मिरर इमेज सुपर इम्पोज होणे म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ काय, ही नेमकी काय भानगड आहे, हे पण तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुमच्यासमोर मी सांगतो. बघा ऐका. समजा आपला हात आहे. या हाताच्या समोर आरसा ठेवा. या ठिकाणी ठेवा आरसा. पण या हाताची आरशामध्ये प्रतिमा कशी येते माहिती आहे का, अशी येते. बघा बघा नीट ऐका. या हाताची आरशामधली प्रतिमा अशी येते. याच्या समोर आरसा ठेवा आणि बघा ह्या समोर ठेवू नका आरसा, ह्या बाजूला ठेवा आरसा आणि त्या आरशामध्ये ह्याची प्रतिमा कशी येते, अशी येते. म्हणजे डावा हात, या डाव्या हाताची आरशामधली प्रतिमा उजव्या हातासारखी असते. म्हणजे हे दोन्ही हात एकमेकाची आरशामधली प्रतिमा आहे. ह्याची मिरर इमेज अशी आणि ह्याची मिरर इमेज अशी. म्हणजे हे दोन्ही एकमेकाचे आरशामधल्या प्रतिमा, मिरर इमेज ऑफ ईच अदर. ठीक आहे. आता तसंच मॉलिक्यूलचं घ्यायचं आहे आणि काय करू, ही आरशामधली प्रतिमा ह्याच्यावरती आपण ठेवू. आता ठेवलो आपण ह्याच्यावरती. आता याच्यावरती ठेवल्यानंतर ह्याचा अंगठा इकडे आला, ह्याचा अंगठा इकडे आला. बघा हे अंगठे, ह्याची करंगळी इकडे आहे, ह्याची करंगळी इकडे आहे, करंगळी पसलं बोट इकडे आहे, ह्याचं इकडे आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल हे दोन्ही एकमेकावरती तंतोतंत बसलेले नाहीयेत. हे दोन्ही एकमेकावरती सुपर इम्पोज झाली नाहीत. अंगठा इकडं, अंगठा इकडं, करंगळी इकडं, करंगळी इकडं, अंगठ्या करंगळी पसलं इकडं आणि करंगळी पसलं इकडं. बघा बदलले सगळं. म्हणून हे दोन्ही हात एकमेकावरती सुपर इम्पोज होत नाहीत. असं होणे याला म्हणायचं नॉन सुपर इम्पोजेबल. डू नॉट सुपर इम्पोज, सुपर इम्पोज न होणे असं म्हणायचं. कळालं का नाही कळालं. बघा हा हात आहे, ह्याची आरशामधली प्रतिमा अशी आहे, हे एकमेकावरती ठेवलो मी. ठीक आहे. आता सुपर इम्पोज झालं का, ह्याचा अंगठा इकडं, ह्याचा अंगठा इकडं, ह्याची करंगळी इकडं, ह्याची करंगळी इकडं आहे ना, करंगळी पसलं बोट इकडं, करंगळी पसलं बोट इकडं.
म्हणजे प्रत्येक बोट एकमेकावरती तंतोतंत बसलं का? नाही. म्हणजे प्रत्येक बोट जर एकमेकावरती बसत नसेल तर त्याला सुपर इम्पोज न होणे म्हणायचं. सुपर इम्पोज न होणे म्हणायचं. हा, त्याचप्रमाणे हा तुमचा एक मालिक्यूल आहे आणि या मालिक्यूलच्या आरशामधली प्रतिमा याच्यावरती सुपर इम्पोज होता कामा नये. कळालं का? आरशामधली प्रतिमा ही उचलली आपण, ह्याच्यावर ठेवली तर ह्याच्यावर बसता कामा नये. असं जर असेल तर तो मालिक्यूल कायरल मालिक्यूल असतो. म्हणजे कायरल मालिक्यूल कंटेन at least one chiral carbon and its mirror image cannot superimpose on that particular molecule. असं जर असेल that is called as chiral molecule. थोडंसं समजून घ्यायला अवघड वाटतं, काल्पनिक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. आता मी इथं करून दाखवतो बघा. आता ह्याच्या आरशामधली प्रतिमा काढू. हे कार्बनला कार्बन, हे असंच राहील CH3, हे लिहिलं आपण असंच. ठीक आहे. आता काय होईल, हे इकडचं तिकडं जाईल, ह्या बाजूचं त्या बाजूला, म्हणजे हे एक इकडे येईल आरशामध्ये बघितल्यावर. बरं का? हे इकडे गेलं, हे इकडे, ह्याच्याजवळ हे येईल, हे बदलणार नाही, हे मध्यभागी येईल C2H5 आणि ह्याकडे तो Cl ह्याकडला येईल. झालं बघा. हा मालिक्यूल ह्या मालिक्यूलच्या आरशामध्ये प्रतिमा असेल, उलट होईल ना, शिकडचं तिकडे पलटी होईल, हे वरचं वरी राहील आणि बाकीचे हे आहेत ना असं असं पलटी होईल तिकडं. म्हणजे इमॅजिन करून बघा तुमचं तुम्ही, म्हणजे लक्षात येईल आपल्याला. झालं. मग हे तिकडे पलटी मारलं. आता हा मालिक्यूल उचला असं आणि ठेवा याच्यावर. H वर काही Cl येईल, C2H5 वर C2H5 येईल आणि Cl वर काही H येईल. म्हणजे परफेक्टली सुपरइम्पोज झाले का? नाही. म्हणजे हे दोन मालिक्यूल्स एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाहीत. आणि ह्याच्यामध्ये कार्बन कायरल आहे का? हा कार्बन कसला आहे? कायरल कार्बन आहे. ह्या बाजूला CH3 आहे, H आहे, C2H5 आहे, Cl आहे. चारी बाजूला असलेले ॲटम्स किंवा ग्रुप वेगवेगळे आहेत. समजलं का? म्हणून हा कार्बन कायरल आहे. म्हणजे ह्या मालिक्यूल मध्ये कायरल कार्बन आहे आणि याची आरशामधली प्रतिमा म्हणजे मिरर इमेज, मिरर इमेज, मिरर इमेज, आरशामधली प्रतिमा ह्याच्यावरती सुपरइम्पोज होत नाही. डू नॉट सुपरइम्पोज. हे असं उचलून ठेवा तुम्ही. कार्बनवर कार्बन येते, CH3 वर CH3 येते, पण H वर काय येते? Cl. C2H5 वर C2H5 येते, Cl वर काय येते? H. म्हणजे प्रत्येक जण तंतोतंत आला का? काही आले काही आले, सगळेच्या सगळे आले का? नाही. म्हणजे आरशामधली प्रतिमा याच्यावरती सुपरइम्पोज झाली का? नाही. मग अशा प्रकारचा मालिक्यूल जर असेल दॅट इज कॉल्ड ॲज कायरल मालिक्यूल. ए मालिक्यूल विच कंटेन वन कायरल कार्बन ॲटम and its mirror image do not superimpose perfectly on its molecule, that is called as chiral molecule. कायरल मालिक्यूल म्हणजे असा मालिक्यूल ज्या मालिक्यूल मध्ये कमीत कमी एक कायरल कार्बन आहे, त्याचबरोबर त्या मालिक्यूलची आरशामधली प्रतिमा त्या मालिक्यूलवरती सुपरइम्पोज होत नाही. अशा प्रकारचा जर मालिक्यूल असेल तर त्याला म्हणायचं काय? कायरल कार्बन, कायरल मालिक्यूल म्हणायचं. ए मालिक्यूल विच कंटेन्स वन कायरल कार्बन ॲटम अँड its mirror image do not superimpose on this particular molecule. Such a molecule is called as chiral molecule. कळलं सर्वांना? म्हणजे व्यवस्थितपणे तुमचं तुम्ही समजून घ्या, तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. अतिशय सोप्या संकल्पना असतात, फक्त आपण व्यवस्थित लक्षात घेणे फार महत्वाचं आहे. बघा व्याख्या कशी आहे बघा, ऐका परत एकदा. ए मालिक्यूल containing one chiral carbon atom and the mirror image of it do not superimpose perfectly on this particular molecule and that is called as yes chiral molecule. आणि त्याचा अर्थ काय होतो तुम्हा सर्वांना सांगितलेला आहे, की तुमचं तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल आणि ही संकल्पना समजून घ्यायला सुद्धा मदत होईल. ए मालिक्यूल containing one chiral atom and cannot superimpose perfectly on its mirror image. अशा प्रकारची व्याख्या पुस्तकात सांगितलेली आहे, ती पण तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. पुन्हा एकदा वाचून दाखवतो, पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित लक्षात घ्या. पहा, ए मालिक्यूल कंटेनिंग वन कायरल कार्बन ॲटम, कळलं का? ए कशी व्याख्या सांगितली मी? ए मालिक्यूल कंटेनिंग one chiral carbon atom
पुढचं वाक्य जे आहे ते वाक्य तुमच्या समोर मी सांगतो. विच कॅनॉट सुपरइम्पोज परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेज. विच डू नॉट सुपरइम्पोज परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेज. विच डू नॉट सुपरइम्पोज परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेज. हे महत्वाचं वाक्य लक्षात घ्या. संपलं. अशा प्रकारच्या मालिक्यूलला काय म्हणायचं? कायरल मालिक्यूल. बघा, कायरल मालिक्यूल म्हणजे अशा प्रकारचा मालिक्यूल ज्या मालिक्यूलमध्ये कमीत कमी एक कायरल कार्बन आहे आणि त्याची आरशामधली प्रतिमा, त्याची मिरर इमेज त्याच्यावरती सुपरइम्पोज होत नाही परफेक्टली. असं जर असेल तर त्या मालिक्यूलला काय म्हणायचं? कायरल मालिक्यूल. ए मालिक्यूल कंटेनिंग वन कायरल कार्बन ॲटम विच डू नॉट superimpose perfectly on its mirror image is called as chiral molecule. आठवतं सर्वांना? A molecule containing one chiral carbon atom which do not superimpose perfectly on its mirror image is called as chiral molecule. ओके, तर अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग सांगितला. नेक्स्ट पार्टला आपण सुरुवात करू आणि नेक्स्ट पार्ट पूर्ण करू. ठीक आहे, घेऊन घ्या पॉज करू. बघा, आता पुढचा भाग हँडेडनेस और कायरलिटी कशाला म्हणतात त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. आता नवीन शब्द आला, हँडेडनेस और कायरलिटी. आता याचा अर्थ काय होतो बघा. तुम्हाला माहित आहे, एखादा कायरल मालिक्यूल जर आपण घेतला आणि त्याची मिरर इमेज जर घेतली तर तुम्हाला माहित आहे ही मिरर इमेज त्या कायरल मालिक्यूलवरती सुपरइम्पोज होत नाही. बरोबर आहे? तसंच डावा हात आणि उजव्या हाताची आरशामधली प्रतिमा डावा हात असतो आणि हे सुद्धा उजव्या हातावरती सुपरइम्पोज होत नाही. म्हणजे ह्या दोघांमधला संबंध सारखा आहे. कळलं का? बघा, ऐका बरं का. ज्याप्रमाणे कायरल मालिक्यूल हा किंवा कायरल मालिक्यूल व त्याची आरशामधली प्रतिमा मिरर इमेज हे एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाहीत, त्याचप्रमाणे उजव्या हाताची प्रतिमा हा डावा हात आहे आणि हा डावा हात सुद्धा उजव्या हातावरती सुपरइम्पोज होत नाही. म्हणजे या दोघांमध्ये जसा संबंध आहे तसा संबंध ह्या दोघांमध्ये आहे आणि त्यालाच म्हणायचं कायरॅलिटी किंवा त्याला म्हणायचं हँडेडनेस. कायरॅलिटी किंवा हँडेडनेस असं म्हणायचं. वाक्य फार सोपं आहे, फक्त आपण व्यवस्थित समजून घेणं फार महत्वाचं आहे. बाकीचा सगळा भाग तुमचा लक्षात आला पाहिजे, है ना. रिलेशनशिप हा शब्द प्रयोग फार महत्वाचा आहे. बघा बरं, ऐका नीट, मी काय सांगतो, मी काय सांगतो नीट ऐका, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ज्याप्रमाणे कायरल मालिक्यूल आणि त्याची मिरर इमेज हे एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाहीत, त्यांच्यामध्ये जसं रिलेशनशिप आहे तशाच प्रकारचं रिलेशनशिप कुणामध्ये आहे? हा राईट हँड, त्याची आरशामधली प्रतिमा लेफ्ट हँड, हे सुद्धा एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाहीत. कसे सुपरइम्पोज होत नाहीत आता सांगितलं. ह्याचा अंगठा इकडं आला, ह्याचा अंगठा इकडं आला, ह्याची करंगळी इकडं, ह्याची करंगळी इकडं, करंगळी बसलं इकडं, करंगळी बसलं इकडं, हे सगळे बोटं बदलले. म्हणजे ज्याप्रमाणे कायरल मालिक्यूल व त्याची मिरर इमेज ह्या दोघांमध्ये संबंध आहे तसाच संबंध राईट हँड आणि लेफ्ट हँड मध्ये आहे. याची आरशामधली प्रतिमा याच्यावरती सुपरइम्पोज होत नाही, याची आरशामधली प्रतिमा म्हणजे लेफ्ट हँड असतो, राईट हँडचं आरशामधली प्रतिमा मिरर इमेज लेफ्ट हँड, आणि हे सुद्धा ह्याच्यावरती सुपरइम्पोज होत नाही. म्हणजे ह्या दोघांमधलं रिलेशनशिप एकसारखं आहे, समान आहे, सिमिलर आहे, आणि त्याला म्हणायचं हँडेडनेस ऑर कायरॅलिटी. कळलं का? द रिलेशनशिप बिटवीन ए कायरल मालिक्यूल and its mirror image is similar to the relationship between right hand and left hand, and this is called as handedness or chirality. ज्याप्रमाणे एखादा कायरल मालिक्यूल आणि त्याची मिरर इमेज या दोघांमध्ये संबंध असतो त्याच प्रकारचा संबंध आपला राईट हँड आणि त्याची आरशामधली प्रतिमा लेफ्ट हँड ह्या दोघांमध्ये असतो. म्हणजे राईट हँड आणि लेफ्ट हँड ह्या दोघांमध्ये जसं रिलेशनशिप आहे तशाच प्रकारचं रिलेशनशिप कायरल मालिक्यूल आणि त्याची आरशामधली प्रतिमा म्हणजे मिरर इमेज ह्यांच्यामध्ये आहे. मिरर इमेज ह्यांच्यामध्ये आहे आणि यालाच का म्हणायचं? हँडेडनेस ऑर कायरॅलिटी. द रिलेशनशिप बिटवीन कायरल मालिक्यूल अँड इट्स मिरर इमेज इज सिमिलर टू दॅट ऑफ रिलेशनशिप बिटवीन राईट हँड अँड लेफ्ट हँड. दिस इज कॉल्ड ॲज हँडेडनेस ऑर कायरॅलिटी. पुन्हा एकदा सांगतो, ऐका. The relationship between chiral molecule and its mirror image is similar to the relationship between right hand and left hand, and this is called as handedness or chirality. आणि याच्यामध्ये एक शब्द आहे चियर. चियर म्हणजे काय? किंवा चिरियालिटी पण म्हणतात त्याला. चियर म्हणजे काय? हँड, हात.
जसं दोन हातामध्ये असतो तसं कायरल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेजमध्ये असतो. म्हणजे दोन हातामधलं जे साम्य आहे, जे रिलेशनशिप आहे, तेच कायरल मॉलिक्यूल आणि त्याची आरशामधली प्रतिमा आहे. ज्याप्रमाणे राईट हँड लेफ्ट हँडमध्ये रिलेशनशिप आहे सुपरइम्पोज न होण्याचं, तसंच रिलेशनशिप कुणामध्ये आहे, कायरल मॉलिक्यूल आणि त्याची आरशामधली प्रतिमा मिरर इमेज याच्यामध्ये आहे. आणि त्यालाच म्हणतात काय, हँडेडनेस ऑर खारालिटी. आणि याच्यामध्ये एक शब्द चिअर, त्याचा अर्थ ग्रीक भाषेमध्ये काय होतो, हँड. तर हा असा प्रकारचा एक छोटासा कन्सेप्ट होता, तो पण तुमच्या समोर सांगितला. आता दोन शब्द आहेत, एक ऑर्डिनरी लाईट, एक प्लेन पोलाराइज्ड लाईट. अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि ते दोन्ही शब्द या ठिकाणी आपण बघूयात आणि इथं आपला तास आपण पूर्ण करूयात. आणि ही सुरुवात या ठिकाणी आपल्या ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्हची होईल. ओके, व्यवस्थित आहे का? थोडं समजून घ्यावं लागतं ह्या भागाला, तेव्हा समजते, नसेल समजत नाही. ओके, पॉज करूया. ठीक आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे ऑर्डिनरी लाईट, आणि अजून एक शब्द आहे प्लेन पोलाराइज्ड लाईट. ह्या दोन शब्दामध्ये काय फरक आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. याच्यामधला प्रत्येक शब्द हा तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यावा लागेल, नसताना कन्सेप्ट कळणार नाही बरं का. नीट लक्षात घ्या. तुम्हाला माहित असेल, मी आकृती काढून दाखवतो. समजा ही तुमची लाईट आहे, समजा ही काय तुमची लाईट, कसली, ऑर्डिनरी लाईट आहे. आणि ही ह्याची दिशा आहे, डायरेक्शन आहे. ही काय, ही इकडे दाखवलेली, ह्याला लिहितो मी डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन, डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट. नीट ऐका बरं का, ध्यान देऊन ऐका व्यवस्थित. आता प्रकाश कुठं चाललाय, ह्या दिशेमध्ये चाललाय. म्हणजे ही काय आपली प्रकाशाची दिशा आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट. लाईट ही कोणत्या दिशेमध्ये प्रपोगेट होते, ह्या दिशेमध्ये प्रपोगेट होते. ही रेष मारली आपण, त्याला आपण काय म्हणू, डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट. आणि तुम्हाला माहित असेल की आपली जी लाईट आहे, लाईट ही कशापासून बनलेली आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पासून बनलेली आहे. इथे लिहितो मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. नीट ऐका बरं का, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. ही लाईट कशापासून बनलेली आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पासून. आपण काढू, ठीक आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये दोन फील्ड आहे, एक इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरं मॅग्नेटिक फील्ड. नीट ऐका बरं का. आता ही एक फील्ड समजा, आता दुसरी कोणती, ही समजा. अशा प्रकारच्या दोन फील्ड, एक फील्ड असेल तुमची मॅग्नेटिक फील्ड, एक असेल तुमची इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. आणि ही मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड कोणती का असणार, ह्या दोघांचं काय होत असते, ऑसिलेशन होत असते. मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड या दोन्ही फील्डचं काय होतं, ऑसिलेशन होतं. इथे लिहितो मी ऑसिलेशन. आणि ह्या दोघांचं ऑसिलेशन होत असताना कसं होतं ऑसिलेशन, आणि ऑसिलेशन कसं होतं, सगळ्याच प्लेन मध्ये होतं, इन ऑल पॉसिबल प्लेन, इन ऑल पॉसिबल प्लेन. बघा बरं का, एक एक वाक्य नीट लक्षात घ्या. थोडंसं समजायला जड वाटतं, पण लक्षात येतं, थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्यावं लागतं. पहा, ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय बघा, ही आपली डायरेक्शन आहे प्रपोगेशनची. आणि ऑर्डिनरी लाईट मध्ये काय असतात, वेव्ह असतात. आपली जी लाईट आहे ती कशापासून बनलेली आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पासून बनलेली आहे. आणि याच्यामध्ये दोन फील्ड असतात, एक कोणती, इलेक्ट्रिक फील्ड, एक कोणती, मॅग्नेटिक फील्ड. आणि ह्या दोन्ही फील्डचं काय होत असते, ऑसिलेशन होत असते. आणि यांचं होणारं ऑसिलेशन कसं होतंय, सगळ्याच प्लेन मध्ये होतंय. ते ऑसिलेट होतात एका प्लेन मध्ये का सर्व प्लेन मध्ये, इन ऑल पॉसिबल प्लेन, इन ऑल पॉसिबल प्लेन तिथं लिहिले आपण. आणि हे ऑसिलेशन होतं कसं, ते फार महत्वाचं आहे. आता बघा इथं आपण दाखवू, हे असं ऑसिलेशन होईल. ही डायरेक्शन आहे कुणाची, प्रपोगेशनची. लाईट जाण्याची दिशा अशी आहे, दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट. आणि या दिशेला ऑसिलेशन कसं आहे, असं आहे. म्हणजे तो 90 अंशाचा कोन तयार झाला. म्हणजेच कसं ऑसिलेशन, परपेंडिक्युलर आहे.
म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांचं होणारं ऑस्सिलेशन हे कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. 90 अंशांचा कोण होतो, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ propagation of light called ordinary light. बघा संपूर्ण व्याख्या तुमच्या समोर मी लिहिलेली आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. ऑर्डिनरी लाईट ही कशापासून बनलेली असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पासून बनलेली असते. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये दोन प्रकारच्या फील्ड असतात, एक असते इलेक्ट्रिक फील्ड, एक असते मॅग्नेटिक फील्ड. आणि ह्या दोन्ही फील्डचं काय होत असतं, ऑस्सिलेशन होत असतं. मग हे ऑस्सिलेशन एका प्लेनमध्ये होत नाही तर सगळ्याच प्लेनमध्ये होतं, इन ऑल पॉसिबल प्लेनमध्ये होत असतं. आणि हे होणारं ऑस्सिलेशन कसं असतं, तर लाईट जाण्याची दिशा जी असते, लाईट जाण्याची दिशा, डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट, त्याला होणारं हे ऑस्सिलेशन कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे या मॅग्नेटिक फील्डचं इलेक्ट्रिक फील्डचं होणारं ऑस्सिलेशन हे परपेंडिक्युलर असतं. कुणाला, टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट. आणि अशा प्रकारची लाईट म्हणजेच ऑर्डिनरी लाईट. संपलं. हे आता पुढची जी आहे आपली प्लेन पोलाराइज्ड लाईट, हे कळलं की ते बी कळलं, वेगळं सांगायची आवश्यकता नाही. याच्यामध्ये एकच महत्वाचं वाक्य आहे की या ठिकाणी होणारं प्रपोगेशन एका प्लेनमध्ये होतं का सर्व प्लेनमध्ये होतं. तर ऑर्डिनरी लाईटचा आपण जर विचार केला तर ऑर्डिनरी लाईटमध्ये होणारं प्रपोगेशन जे आहे, मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड यांचं होणारं ऑस्सिलेशन जे आहे ते ऑल पॉसिबल प्लेनमध्ये होत असतं. एका प्लेनमध्ये न होता सर्व प्लेनमध्ये होतं. आणि सर्व प्लेनमध्ये होत असेल ऑस्सिलेशन तर अशा प्रकारच्या लाईटला म्हणायचं काय, ऑर्डिनरी लाईट. मग आता दाखवू आपण सिम्बॉल. आता आपण असं दाखवायची पद्धत आहे. आता ह्या प्लेनमध्ये होईल ऑस्सिलेशन, 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 ह्या प्लेनमध्ये होईल ऑस्सिलेशन. हे जी आकृती आपण काढली ह्याचा अर्थ काय होतो, ही आहे आपली ऑर्डिनरी लाईटचं क्रॉस सेक्शन. आणि ऑर्डिनरी लाईटचं होणारं ऑस्सिलेशन जे आहे ते एका प्लेनमध्ये होत नाही, इन ऑल पॉसिबल प्लेन. आणि होणारं ऑस्सिलेशन कसं होतं, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट. हा म्हणजे लाईट कशी जाईल आपली, लाईट जाईल अशी, ही दिशा, लाईट जायची दिशा, ऑस्सिलेशन कसं होईल असं, म्हणजे हे परपेंडिक्युलर झालं. कळालं का नाही कळालं. म्हणजे होणारं ऑस्सिलेशन हे कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. कुणाला, टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट. ज्या दिशेमध्ये लाईटचा संचार होतो, ज्या दिशेमध्ये लाईट प्रपोगेट होते त्याला होणारं ऑस्सिलेशन हे परपेंडिक्युलर आहे. कारण या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो. ह्याच्यामध्ये फक्त एकच महत्वाचं वाक्य आहे की बाबांनो, होणारं ऑस्सिलेशन हे एका प्लेनमध्ये होत नसून होणारं ऑस्सिलेशन हे सगळ्याच प्लेनमध्ये होतं, इन ऑल पॉसिबल प्लेन. हेच वाक्य त्या व्याख्येमधलं महत्वाचं आहे. आता बघा मी परत सांगतो. ऑर्डिनरी लाईटमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पासून ऑर्डिनरी लाईट तयार होते. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये दोन प्रकारच्या फील्ड असतात, एक असते मॅग्नेटिक फील्ड, एक असते इलेक्ट्रिक फील्ड. आणि या दोन्ही फील्डचं होणारं ऑस्सिलेशन हे सगळ्याच प्लेनमध्ये होतं, इन ऑल पॉसिबल प्लेन. आणि अजून एक महत्वाचं वाक्य, यांचं होणारं ऑस्सिलेशन हे कसं असतं, परपेंडिक्युलर असतं. कुणाला, टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट. आणि अशा प्रकारची जर लाईट असेल दॅट इज कॉल्ड एज ऑर्डिनरी लाईट. कसे पाहिजे दाखवले आपण, संपलं. म्हणून त्या ठिकाणी ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय त्याची व्याख्या आपण करू. ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हॅव्हिंग ऑस्सिलेशन्स ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड इन ऑल पॉसिबल प्लेन्स बट परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट. कळलं का. व्याख्या आता इंग्लिशमध्ये सांगितली, व्यवस्थित लक्षात घ्या. ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स having the oscillations of electric and magnetic field
इन ऑल पॉसिबल प्लेन बट परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. अजून एकदा हा पॉईंट तुमच्यासमोर सांगतो आणि हा कन्सेप्ट या ठिकाणी आपला संपवतो. ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हॅव्हिंग द ऑसिलेशन्स ऑफ मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक फील्ड इन ऑल पॉसिबल प्लेन बट परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. आणि अशा प्रकारची लाईट म्हणजेच ऑर्डिनरी लाईट कन्सेप्ट क्लिअर झाला. आता अजून एक लाईट आपल्याकडे कोणती? प्लेन पोलाराइज्ड लाईट. आता प्लेन पोलाराइज्ड लाईट म्हणजे काय त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. ह्याच्यामध्ये फक्त एकच वेगळं आहे, बाकी सगळ्या त्याच गोष्टी आहेत बरं का. ठीक आहे बघा. प्लेन पोलाराइज्ड लाईट. नीट बघा बरं का, प्रत्येक शब्दांचा अर्थ तुमच्या लक्षात येणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मी स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय, तरी त्याला तुम्ही समजून घेतलं पाहिजे, तुमच्या लक्षात येईल, अन्यथा लक्षात येणार नाही. आता प्लेन पोलाराइज्ड लाईट म्हणजे काय? पुन्हा तेच, ह्याच्यामध्ये ऑसिलेशन्स होतं, ह्याच्यामध्ये सुद्धा ऑसिलेशन होणार आहे. आता पुन्हा डबल सांगायची गरज नाही. ऑसिलेशन्स, आता कुणाचं ऑसिलेशन? मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्डचं. आणि हे होणारं ऑसिलेशन सगळ्याच प्लेन मध्ये होत नाही, तर एकाच प्लेन मध्ये होतं. जर होणारं ऑसिलेशन एकाच प्लेन मध्ये होत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज प्लेन पोलाराइज्ड लाईट. मग होतं ऑसिलेशन कसं? सेम तसंच, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. ते बदलणार नाही, फक्त सगळ्या प्लेन मध्ये न होता फक्त एकाच प्लेन मध्ये जर त्याचं ऑसिलेशन होत असेल तर त्याला म्हणायचं प्लेन पोलाराइज्ड लाईट. आता काय करू? ही आपली ऑर्डिनरी लाईट आहे. ठीक आहे, आपण काय करू? निकोल्स प्रिझम घेऊ आपण. हे प्रिझम आहे, त्यातून पास करूया. हे कोण आहे? निकोल्स प्रिझम. आता ही काय आहे? हे तरी तुम्ही ऑर्डिनरी लाईट, तरी तुम्ही ऑर्डिनरी लाईट हा ना, त्याला पास केलं कशामधून? निकोल्स प्रिझम मधून. आता बाहेर निघेल लाईट. आता बाहेर निघाल्यावर काय फरक पडते बघा. तिथं परत गोल काढतो, जागा आणि लहान काढतो. आता बघा अशा प्रकारे हे ऑसिलेशन बघा कसे. हे ऑसिलेशन बघा. आता ह्याचं ऑसिलेशन कसं आहे? सगळ्याच प्लेन मध्ये आहे, परंतु ह्याचं ऑसिलेशन आता एकाच प्लेन मध्ये, एकाच प्लेन मध्ये. याचं ऑसिलेशन इन ऑल पॉसिबल प्लेन, बट इन दिस केस the oscillations are not in all possible plane but the oscillations are present only in one plane. एकाच प्लेन, कोणत्या बी एका प्लेन मध्ये जर ऑसिलेशन होत असेल, that is called as plane polarized light. संपलं. कळलं का बघा. तर अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपण बघितलेला आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. आणि या ठिकाणी होणारा ऑसिलेशन कसं होतं? इन only one plane. संपलं. मग दोघात काय फरक आहे बघा. मग याची व्याख्या कशी करणार तुम्ही? कशाची? प्लेन पोलाराइज्ड लाईट. कळलं का? मग परत तीच व्याख्या असेल. कळलं का? ऑसिलेशन्स आर प्रेझेंट इन ओनली वन प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ light, having the oscillations only in one plane but perpendicular to the direction of propagation of light. Oscillations are present only in one plane but perpendicular to the direction of propagation of light. संपलं. ते वाक्य बदलाचं नाही. बघा सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. हे सगळ्या प्लेन मध्ये दाखवायचं. ती झाली ऑर्डिनरी लाईट. आणि एकाच प्लेन मध्ये असेल तर प्लेन पोलाराइज्ड लाईट. हे काम कोण करतं? निकोल्स प्रिझम हे काम करतं. सगळ्या प्लेन मध्ये असलेलं ऑसिलेशन एकाच प्लेन मध्ये ठेवण्याचं काम कुणाचं? निकोल्स प्रिझमचं आहे. संपलं. झालं. एवढंच भाग आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ह्या दोन्ही गोष्टी शिकल्या. कोणत्या? पहिला आहे प्लेन पोलाराइज्ड लाईट आणि दुसरा आहे अगोदर बघितलेलं ऑर्डिनरी लाईट अँड प्लेन पोलाराइज्ड लाईट. आणि याच्यात एकच महत्वाचा फरक आहे. having oscillations in all possible plane, ordinary light. Having oscillations in only one plane, plane polarized light.
बाकीचं सगळं तसंच। ऑसिलेशन कसे होणार? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट। ते वाक्य दोघांमध्ये कॉमन आहे, ते बदलणार नाही। हॅव्हिंग ऑसिलेशन्स ओनली इन वन प्लेन and having oscillation in all possible plane, ordinary light having oscillations only in one plane polarized light having oscillations in all possible plane called as ordinary light and having oscillation only in one plane। एकच प्लेनमध्ये उड्या मारायचं। हा ऑर्डिनरी प्लेन पोलाराइज लाईट आणि सगळ्या दिशेमध्ये उड्या मारायचं। ऑसिलेशन ह्यावी दिशेमध्ये सगळ्या दिशेमध्ये जातो, दॅट इज कॉल्ड एज ऑर्डिनरी लाईट। तर हा दोघांमधला फरक आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे। संपलं। आणि ऑसिलेशन कसं होतं? ज्या दिशेमध्ये लाईट जाते त्याला परपेंडिक्युलर होतं ऑसिलेशन, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट। हे वाक्य तुमचं तुम्ही लक्षात घ्या, सगळं सांगितलं, व्यवस्थित समजून घ्या। अशा प्रकारच्या 5 व्याख्या या ठिकाणी आपण पूर्ण केल्या। आणखीन काही गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ। काय काय बघितलं बघा? कायरल कार्बन, ज्या कार्बन ॲटमच्या भोवताली असलेले चारीच्या चारी ग्रुप्स किंवा ॲटम्स वेगवेगळे असतात त्याला म्हणायचं कायरल कार्बन ॲटम। दुसरा कन्सेप्ट बघितला, दुसऱ्या कन्सेप्टमध्ये बघितला आपण कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय? कायरल मॉलिक्यूल म्हणजे अशा प्रकारचा मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये कमीत कमी एक कायरल कार्बन ॲटम असतो, त्याचबरोबर त्या मॉलिक्यूलची जी मिरर इमेज आहे ती त्याच्यावरती सुपरइम्पोज परफेक्टली होत नाही। डू नॉट सुपरइम्पोज परफेक्टली ऑन दॅट पर्टिक्युलर मॉलिक्यूल, हे एक महत्त्वाचं वाक्य। तिसरा महत्त्वाचा बघितला कायरॅलिटी किंवा हँडेडनेस। याच्यामध्ये आपण काय बघितलं? ज्याप्रमाणे एखादा कायरल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज ह्या दोघांमध्ये रिलेशनशिप आहे, तशाच प्रकारचा संबंध हा कुणाकुणामध्ये आहे? राईट हँड आणि लेफ्ट हँड, आणि त्यालाच म्हणतात कायरॅलिटी किंवा हँडेडनेस। पुन्हा बघितलं ऑर्डिनरी लाईट आणि प्लेन पोलाराइज्ड लाईट। ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय? ऑर्डिनरी लाईटमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड असते, इलेक्ट्रिक फील्ड असते, त्यांचं ऑसिलेशन हे सगळ्याच प्लेनमध्ये होत असतं, परंतु परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट। परंतु प्लेन पोलाराइज्ड लाईटमध्ये जे काय ऑसिलेशन होतं ते फक्त एकाच प्लेनमध्ये होतं, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट। तर अशा प्रकारच्या काही गोष्टी या ठिकाणी आपण बघितल्या। नेक्स्ट पार्ट नेक्स्ट पिरियडला। धन्यवाद।